आणि आज जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राची राजधानी, महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं शहर मुंबईला काय मिळाले यावर एक नजर टाकूया। मुंबईला अर्थसंकल्पातून काय मिळालं? पालघरमध्ये चौथी मुंबई उभी केली जाणार आहे। वाढवण बंदराच्या निमित्तानं पालघर जिल्ह्यामध्ये ही चौथी मुंबई उभी राहील। एसआरए मार्फत 30 लाख झोपडपट्टी धारकांना घरं दिली जाणार आहेत। ही एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा अर्थसंकल्पातली। मुंबई महानगर प्रदेशामध्ये एमएमआरडीए क्षेत्रात नवी बेकायदेशीर बांधकामं होणार नाहीत यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरलं जाणार। मुंबई, नागपूर, पुण्यामध्ये 490 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचं काम हाती घेतलं जाणार। वडाळा गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो प्रकल्प धारावी मार्गे वांद्रेपर्यंत नेणार। मुंबई नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग हा निर्माणाधीन असेल। मुंबईमधील गोरेगाव मुलुंड भुयारी टप्प्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। खारघर तुर्भे या 2100 कोटी रुपयांच्या भुयारी मार्गाचं काम 2028 पर्यंत पूर्ण होणार। ठाण्यामधल्या गायमुख ते फाउंटन हॉटेल चौकाला भुयारी मार्गाने जोडलं जाणार। ऐरोली ते काटई नाका तिसऱ्या टप्प्याचं काम लवकर सुरू करणार। तर अटल सेतूला मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडणारा मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार। मुंबईमधील ईस्टर्न फ्रीवे विस्ताराचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार। गोरेगाव दहिसर भाईंदर किनारी मार्ग प्रगतीपथावर आहे। तर उत्तन विरार सागरी सेतूचं काम हाती घेतलंय। खर्च आहे 58,000 कोटी रुपयांचा। अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याचं काम हे जुलै 2026 पर्यंत पूर्ण करणार। पनवेल कर्जत लोकल सेवा लवकरच सुरू होणार। तर आसनगाव ते कसारा पनवेल वसई उपनगरीय मार्ग वाढवणार।